तुम्हाला हे दिसते, स्लाइड दिसतेय का ईशा? Yes, स्लाइड ma'am. दिसते? मिमोसा पुडिका टच मी नॉट प्लांट आहे हा. दिस इज प्लांट इज अ टच मी नॉट. आणि ह्या प्लांट मध्ये हा बेस जो आहे तो सोलन आहे त्याचा, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ पल्विनस लीफ. सो दॅट इज अ थर्ड टर्मिनॉलॉजी, पल्विनस लीफ, where the leaf base is solan. You can see here leaf base is solan and the stipules दोन्ही बघायचे, सोलन लीफ बेस आणि स्टिप्यूल. ठीक आहे. लीफच्या जवळ जे दोन लीफ लाईक स्ट्रक्चर आहे छोटे, these are the stipule. आणि ह्या स्टिप्यूलचं पण मॉडिफिकेशन असतं. The leaf which has a stipule is called as a stipulate leaves, and the leaf which is not having the stipule is called as a ex-stipulate leaves. The leaf which is having the stipule is a stipulate, and which is not having the stipule, where the stipule is absent, it is a ex-stipulate. So Fabaceae आणि Brassicaceae family, ह्या सगळ्या फॅमिलीज तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. At the end of this topic you have all these families. Fabaceae आणि Brassicaceae आणि Solanaceae आणि Liliaceae are ex-stipulate, where the stipules are absent. राईट. आणि आपण हे स्टिप्यूल लीफ जन्माला आला की लगेच नाही बघू शकत. That can be observed in the adult stage only. Stipules can be observed in adult stage only. Okay. या फॅमिलीज आहेत, Fabaceae, Brassicaceae, Solanaceae आणि Liliaceae. जनरली डायकॉट मध्ये असते. हे स्टिप्यूल पण मॉडिफाय होतात. सो देर आर द मॉडिफिकेशन्स ऑफ स्टिप्यूल ॲज वेल. Okay, there are the modifications of stipule as well. There are the modifications of petiole as well. Petiole ला आपण काय म्हणतो? इपी मेझो की हायपोपोडियम मेझोपोडियम. सो त्याचे पण मॉडिफिकेशन. Solan petiole is again called as a pulvinous petiole or bulbous petiole. So petiole solan होते. It is in Eichhornia. तुम्ही बघितलं होतं Eichhornia मध्ये, है ना? The base is pulvinous or bulbous. किंवा it is a wing shape. It turns into wing shape. That is in case of citrus. सिट्रस किंवा ऑरेंज मध्ये पण असतं. किंवा इट इज अ फायलोड पेटिओल. फायलोक्लेड वेगळं, कन्फ्यूज करू नका. फायलोक्लेड इज अ स्टेम मॉडिफिकेशन. फायलोड इज अ पेटिओल मॉडिफिकेशन. फायलोक्लेड मध्ये काय होतंय? तो स्टेम लीफ सारखा दिसतोय कॅक्टस मध्ये, ओके नाही? आणि फायलोड मध्ये पेटिओल फ्लॅट होतो. द पेटिओल टर्न्स फ्लॅट. सो फायलोड. फायलोड अकॅशिया मध्ये असू शकतो. फायलोड अकॅशिया, पेटिओल इज फ्लॅट. Shall I go ahead?
Sure, ma'am. Yeah. आता बघा, लिव्हजला जर पेटिओल असेल, त्याला तो देठ असेल, तर दॅट लीफ इज कॉल्ड एज अ पेटिओलेट लीफ व्हेन पेटिओल इज प्रेझेंट. आणि पेटिओल नसेल, डायरेक्टली तो असा अटॅच होत असेल ब्रँचला किंवा स्टेमला, दॅट इज अ सेसाइल लीफ. पेटिओल इज ऍबसेंट. ओके. पेटिओलेट पेटिओल आहे, सेसाइल लीफ पेटिओल नाही. Okay, there are the types of the leaves as well. जाऊ पुढे. Types of leaves. This is little additional information, पण हे कुठे ना कुठे तुम्हाला येईल म्हणून इथे सांगतेय. Okay, the first type of leaf is a foliar leaf. Foliar leaf हा common leaf which is green and photosynthetic. Green and it is photosynthetic. Is a foliar leaf. जो नॉर्मल आपण बघतोय झाडांना पानं आहेत, that is a foliar leaf. The second leaf is a profile. Profile. It is the first leaf of the plant. First leaf of plant. Pro is a primitive. Fil is a leaf. Profile. Third is a scaly leaf. Can you tell me what is a scaly leaf? Scaly convert होता, जसं जिम्नोस्पर्म मध्ये बघितले तुम्ही. स्केली लीफ आहे. That leaf turns brown in color. ओके, मग तो काय करतो तिकडे? Spinous आणि सायटस. झेरोफायटिक आणि प्रोटेक्शन. स्केली लीफ बेसिकली फॉर प्रोटेक्शन. फोर्थ इज अ स्पोरोफिल. हे पण तुम्हाला आलेलं आहे म्हणून सांगा चला, स्पोरोफिल काय? फिल मीनिंग लीफ आणि स्पोरो म्हणजे स्पोर कंटेनिंग लीफ. Spore producing leaves. These are spore producing leaves. Is a sporophyll. हिबिस्कस मध्ये तर छान लीफ आहे. आपण जो हा टिपिकल डायग्राम काढतो लीफचा, तो हिबिस्कस वाला तर आहे ना. ओके. कॉटिलिडोनरी लीफ काय असेल? कॉटिलिडोनरी लीफ that is again the embryonic leaf. तो प्लिम्यूल पासन अराइज होतो. एम्ब्रियोनिक लीफ. फर्स्ट कॉटिलिडोनरी लीफ प्लिम्यूल पासन जो आला. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं काल की मायक्रोग्रीन मी करते. ओके. तो जो पहिला लीफ येऊस पर्यंत ते ग्रो करायचे आणि मग ते कट करून ते यूज करायचे तुमच्या डाएट मध्ये. Sixth one is a bract leaf. Bract leaf. याच्यामध्ये लीफ टर्न्स ब्राइटली कलर का? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. बोगनवेलिया मध्ये दिसते. लीफ टर्न्स ब्राइट इन कलर फॉर पॉलिनेशन. फ्लावर अट्रॅक्टिव्ह कलरचे का असतात? कारण त्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात फॉर पॉलिनेशन. तसा हा लीफ पण टर्न होतो. अँड सो ब्रॅक्ट लीफ. बोगनवेलिया आहे. बोगनवेलचं बऱ्याच जणांकडे वेल असतं. सो दॅट इज अ
टाइप ऑफ द लीफ. नाव आपण बेस बघितला त्याचा. नाव विल सी व्हॉट इज अ पेटिओल. जसं मी सांगितलं, द लीफ विच इज हॅव्हिंग अ पेटिओल इज अ पेटिओलेट लीफ. आणि ज्या लीफला पेटिओल नाही असा लीफ, बोला असा लीफ सेसाइल लीफ. ओके. आता पेटिओल काय करतो, त्या पानाला वर उचलतो. का वर उचलतो? कारण तो लीफ लॅमिना सनलाइटला एक्सपोज व्हायला पाहिजे. सनलाइटला एक्सपोज झाला म्हणजे तो फोटोसिंथेसिस प्रॉपर करेल. ओके. आणि ह्या लीफ मध्ये बऱ्याच हॉलो टिश्यूज आहेत. फ्लेक्झिबल पेटिओल अलाउज अ लीफ ब्लेड टू फ्लटर इन विंड. फ्लटर म्हणजे पानं हलतात ना, हवा आली की पानं हलतात. सो दॅट गिव्स अ कूलिंग इफेक्ट. Okay, that gives a cooling effect and bringing fresh air to the leaf. So why leaf flutter? Because of getting the fresh air. And who helps for this? Petiole. So this is the petiole and the leaf blade. क्लियर आहे का? येस. बाकीचे गायब झाले परत. मुग्धा, सुमेधा, देवश्री. मॅम मुग्धा आता घरी गेली. अच्छा, घरी गेली. ओके ओके. ठीक आहे. सो पेटिओल आणि फ्लेक्झिबल टिश्यू जसं मी म्हंटल, त्याच्यामुळे ते हलत राहतात, गिविंग अ कूलिंग इफेक्ट. विच पार्ट ऑफ द प्लांट हेल्प्स इन एक्सपोजिंग लॅमिना टू लाईट? ऑब्विसली पेटिओल. तो वर उचलतो सो दॅट सनलाइट प्रॉपरली त्याला एक्सपोज होईल आणि फोटोसिंथेसिस प्रॉपर होईल. नाव द थर्ड पार्ट इज अ लीफ लॅमिना. लीफ लॅमिना आपण काय म्हटलंय त्याला? विच पोडियम? Epipodium. Okay, leaf lamina or it is a epipodium. वरती आहे. इपी इज मी म्हंटल, इपी म्हणजे सगळ्यात वरचं. सो इपीपोडियम. ओके. सो ह्याला ह्या ज्या व्हेन्स आहेत, these are carrying the water and minerals, so they contain the vascular tissue. या सगळ्या व्हेन्स. आणि ही मधली व्हेन इज अ मिडरी. ओके. मधली व्हेन that is a midrib of that particular leaf. So that provides, NCERT ने म्हटलंय बघा काय काम करतंय ते. मिडरीब, प्रॉमिनंट मिडरीब. बोला, NCERT ने म्हटलंय, वाचा चला फटाफट. तो ही व्हेन्स आणि ह्या पुढच्या ज्या आहेत, तो कुठलं व्हेनेशन दिसतंय तुम्हाला? पॅरलल की रेटिक्युलेट? रेटिक्युलेट ना, जाळं पसरलंय बघा सगळीकडे. येस, रेटिक्युलेट. सो कुठला पान आहे? मोनोकॉटचं की डायकॉटचं? रेटिक्युलेट व्हेनेशन कॅन बी सीन इन, लास्ट टॉपिक मध्ये आपण केलं होतं. रेटिक्युलेट व्हेनेशन कॅन बी ऑब्झर्व इन डायकॉट. का विसरतात रे? डायकॉट मध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलल व्हेनेशन मोनोकॉट. काय करतायत ह्या व्हेन्स बघा? व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस व्हेन्स अँड व्हेनलेट्स? व्हेन्स अँड व्हेनलेट्स काय करतायत? वाचा NCERT. Veins provide rigidity to the leaf blade and act as channels of transport for water, minerals, food materials. येस. सो हे सगळं ट्रान्सपोर्ट करायचं काम
त्या व्हेन्स मधनं जातं बिकॉज इट हॅज अ टिश्यूज, वॅस्क्युलर टिश्यूज, आणि ते सगळं वॉटर मिनरल सगळं लागेल ना त्याला फोटोसिंथेसिस करताना. ओके, सो दॅट इज द रोल ऑफ दिस लीफ व्हेन्स. ओके, so parallel venation, characteristic of monocot, reticulate venation, characteristic of dicot, network of veins and veinlets and its branches, right? Clear आहे का? Yes, ma'am. कंटाळा आला का? नाही आला ना? तिथं नाही म्हणते यामिनी माझ्या समोर बसली. ओके, आता बघा, द शेप, मार्जिन, अपेक्स, सरफेस अँड एक्सटेंट ऑफ इन्सिजन ऑफ लॅमिना व्हॅरी इन डिफरंट लीव्स. मार्जिन ही त्याची मार्जिन, त्याचा अपेक्स म्हणजे हे त्याचं टोक, त्याचा इन्सिजन बघा, हा इन्सिजन इथपर्यंत गेलाय, परत वर आलाय, परत इन्सिजन, ह्याला असं एकच लीफ आहे हा, ह्याला बरेचसे इन्सिजन आहेत, हे छोटे छोटे लिफलेट्स आहेत इथे. ओके, तर ह्याच्यावरनं आता आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहे. या सगळ्या गोष्टींवरनं आपण त्या लीफचं क्लासिफिकेशन करणार आहे. ओके, बिफोर दॅट चला सम एमसीक्यूज बोला. Second option, Palvini. या पल्विनस, पण बघितलं ना त्याचं लीफ बेस सोलन असतो. ऑब्विसली. नाही नाही, काय विचारलंय? अटॅचमेंट टू द स्टेम आहे ना, नॉट अटॅचमेंट टू द लीफ. अटॅचमेंट खाली कोण बेस आहे ना त्याचा, पेटियोल. हा पेटियोल आहे. विच पार्ट ऑफ द लीफ इज युजफुल फॉर अटॅचमेंट ऑफ लीफ टू द स्टेम? तो लीफ बेस. आपण 3 पार्ट बघितले ना. पेटियोल त्याला एक्सपोज करतोय वरती, पण त्याला लीफ बेस हा स्टेमला अटॅच करतोय. बोला. Veins. येस. ऍक्झिलरी बर्ड जो ऍक्झिल मध्ये आहे, इथे ऍक्झिल मध्ये आहे, काय डेव्हलप करणार आहे? आणि हा इथे लीफ आहे. Branch. इट गिव्स ब्रँचेस, नाही पण ब्रँचेस येतील त्याला दुसऱ्या. ओके, सो नाव गिव्ह हेडिंग लीफ. खूप मोठा टॉपिक आहे हा. हा टॉपिक संपला तर दिवाळीच्या सुट्ट्या. ओके, संपायचा आहे ना टॉपिक. Yes, ma'am. नाही आम्हाला Yes. माहिती, मी खूप चांगलं आहे, तुम्ही द्यायलाच सुट्ट्या आम्हाला. अच्छा, असं माहिती तुला ईशा? तुला चुकीचं माहिती. संपू मॅम, संपू, टॉपिक संपूया. मी खूप चांगली आहे, पण टॉपिक संपल्याशिवाय, कारण हा मोठा टॉपिक आहे, हा संपला ना म्हणजे माझा 11वीचा लोड कमी होऊन जाईल. ओके, सो चला, गिव्ह हेडिंग लीफ व्हेनेशन अँड टाइप्स ऑफ लीव्स. येस, व्हेनेशन म्हणजे काय? त्या व्हेन्सची अरेंजमेंट कशी आहे, लीफ लॅमिना मध्ये व्हेन्सची अरेंजमेंट कशी आहे. अँड बेस्ड ऑन दॅट द 2 टाइप ऑफ व्हेनेशन. नाउ यू ऑलरेडी नो रेटिक्युलेट व्हेनेशन इज इन which cot? Dicot. Yes, and parallel venation is in Monocot. monocot. हे लक्षात ठेवा, तुमच्या एनसीईआरटी ने व्हेनेशन मध्ये म्हटलंय. ओके, तो सी द व्हेनेशन. कुठले दोन्ही व्हेनेशन कसे वाटताय तुम्हाला?
रेटिक्युलेटेडच आहे ना, वरती हेडिंगच रेटिक्युलेट दिलेलं आहे. आपलं ऑब्झर्वेशन वरती हेडिंगच रेटिक्युलेट. Is that येस, वेन दे फॉर्म द नेटवर्क, बघा किती नेटवर्क फॉर्म केले सगळं. ओके, इथे पण इथे आहे, इथे आहे, इथे आहे. सो ऑल नेटवर्क is a reticulate venation and leaves of dicot generally have reticulate venation. पण असं का बरं मॅम डायकॉटच्या ह्याला हे रेटिक्युलेट असतं आणि मोनोकॉटला पॅरल? That is their evolutionary properties. Okay, dicot supposed to be more stronger, पण मोनोकॉट आधी आले आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन झालं, त्याच्यामुळे चेंजेस होत राहतात ना. सो डायकॉट स्ट्रॉंगर आणि डायकॉट बरेच कमर्शियल प्रॉपर्टीज, त्याचे युसेज, म्हणून ते इव्होल्युशन मध्ये इव्हॉल्व्ह झाले आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंगली हे प्लांट उभे राहिले. सो त्यांनी आपल्याला अडॅप्ट केलं, चेंज केलं स्वतःला. सो कुड बी द रेटिक्युलेट व्हेनेशन. ओके, चला आता हे लिहा. रेटिक्युलेट व्हेनेशन कॅन बी युनिकॉस्टेट, पिन्नेटली कंपाऊंड or multi-costed, palmately compound. Palmate है PALMATE, palmate, PINNATE, pinnate. Yes, unicosted आणि मल्टीकॉस्टेट. युनिकॉस्टेट ओनली वन मिडरीप, बघा फक्त एकच मिडरीप येतात. युनि वन कॉस्टेट मिडरीप. मल्टीकॉस्टेट देर आर सो मेनी मिडरीप्स, मेनी मिडरीप्स, मेनी मेन वेन्स. तो मँगो आणि चायना रोज दोन्ही पानं इझिली अवेलेबल आहे. मँगो तर आपण प्रत्येक वेळेला, आता दसऱ्याला पण मँगोची पानं आली असेल घरी, शुभ मानतो आपण त्याला. अजून असेल दसऱ्याची माळ घरी लावलेली तर ते पान काढून बघा. ओनली वन मिडरीप. चायना रोज मेनी मिडरीप. चायना रोज सगळ्यांकडेच आहे. राईट. लिहिताय का? Done, ma'am. या. त्याच्या आधी पॅरलल व्हेनेशनच्या आधीच ती स्लाइड आली. ओके, पॅरलल व्हेनेशन सगळे पॅरलल आहेत. सी, ओके, लीव्स ऑफ मोनोकॉट, एव्हरीथिंग इज पॅरलल, रनिंग पॅरलल टू ईच अदर. सो दिस इज अ पॅरलल व्हेनेशन. राइट, मोनोकॉट पॅरलल व्हेनेशन. कळतंय? Yes, ma'am. या, पॅरलल मध्ये पण इट इज अ युनिकॉस्टेट अँड मल्टीकॉस्टेट. वन मिडरीप, युनिकॉस्टेट. केळीच्या पानवर आपण बऱ्याचदा घरी पण जेवण करतो. सो केळीचं पान इज अ युनिकॉस्टेट आणि व्हीट ब्लेड इज अ मल्टीकॉस्टेट बट मोनोकॉट. त्याच्यामध्ये एक्सेप्शन मी इथे लिहिले. स्माइलॅक्स हा मोनोकॉट आहे, पण त्याच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन. नाही, इथे मोर आहे, मोर दॅन असं आयरो करते आणि मोर दॅन वन मिडरीप. मोर दॅन वन मिडरीप इज अ मल्टीकॉस्टेट. राइट. Shall I go ahead?
एक्सेप्शन इज अ स्माइलॅक्स. मोनोकॉट आहे पण रेटिक्युलेट व्हेनेशन. स्माइलॅक्स, स्माइल, स्माइलॅक्स. कंटाळा आला का कोणीच काय बोलत नाही म्हणजे कंटाळा आला, हो की नाही? Okay, now there are two types of leaves based on the morphology or appearance of leaf lamina. Leaf lamina कसा आहे त्याच्यावरनं there are two kinds of leaves, simple leaves and compound leaves. Yes. Yes, ma'am. हाँ. ओके, आता काय कळलं वाचा बरं. If the leaf lamina is entire, हा बघा हा entire leaf lamina, हा पूर्ण leaf lamina. Okay, so if the leaf lamina is entire or if incised, सिंपल कसा आहे बघा, हा पण सिंपलच म्हणायचा. इन्सीज म्हणजे इथे तो कट झालाय, लॅमिना इथे कट झाला परत वर आला, इथे कट झाला परत वर आला, पण ते इन्सिजन मिडरीप पर्यंत गेलं नाही. मिडरीप पर्यंत इन्सिजन गेलं नाही. कळलं का? हे समजून घ्या नाही तर नाही कळणार. कळलं की नाही कळलं? नाही कळलं. हा बघ ना, हा पूर्ण लीफ आहे, हा संपूर्ण, हा एक लीफ आहे. ओके, हा जर एंटायर असा एकच लीफ असेल तर तो एंटायर लॅमिना. सिंपल लीव्स कशाला म्हणायचं? किंवा त्याच्यामध्ये इन्सिजन म्हणजे कट झालेले, इन्सिजन इज व्हॉट कट. तो इन्सिजन आता ही मिडरीब आहे, ठीक आहे, ही मिडरीब आहे. इन्सिजन इथे झालं, परत वर आलं, परत वर आलं, परत वर आलं, पण तो मिडरीबला टच नाही झाला इन्सिजन इथे. हा मी हे डिलीट करते, हे नका रेफर करू काहीच, हे पण नका रेफर करू, मी जे काय सांगते ते बघा. हा इन्सिजन झाला, हा लीफ आहे तो इनसाइड झाला म्हणजे इथे कट आला त्याला, समजा इथे त्याला कट आला, इथे त्याला कट आला, पण हा कट मिडरीबला टच नाही झाला तरी तो सिंपल लीफ. इथे तसंच दाखवलंय ना, हा इथे लीफ होता, हा पूर्ण असा लीफ होता. ओके, आता ह्याच्यामध्ये इन्सिजन झालं, इथे इन्सिजन झालं, इथे इन्सिजन झालं, पण त्याने मिडरीबला टच नाही केलं त्या इन्सिजनने तरी तो सिंपल. तिकडे बसलेल्यांना कळलं का सगळ्यांना सिंपल लीफ म्हणजे काय? हो मॅम. सो सिंपल लीफ. आणि ह्याच्या अपोजिट बघा कंपाऊंड लीफ सांगते. मग ह्याच्या अपोजिट तुम्हाला कळलं असेल कंपाऊंड लीफ म्हणजे काय. मी एवढं सांगते, मग वाटलं असं बंद करू का. इन्सिजन रिचेस टू मिडरीब अँड ब्रेकिंग इट इनटू नंबर ऑफ लीफलेट. म्हणजे समजा आता आपण काय बघितलं, ही मिडरीब आहे आणि इन्सिजन इथे इथे आलं फक्त, पण त्याने मिडरीबला टच नाही केलं. आता ह्याने काय केलं, इन्सिजन झालं आणि लीफ त्या इन्सिजनने मिडरीबला टच केलं. हा करेक्ट, एकदम व्हेरी गुड. हे कळलं का. सो देन इट इज पिनेटली कंपाऊंड अँड पाल्मेटली कंपाऊंड लीफ. मग ते पिनेटली कंपाऊंड ओनली काय म्हटलं होतं आपण, पिनेटली कंपाऊंड आणि पाल्मेटली कंपाऊंड. सो व्हेनेशन हे कळलं का, कंपाऊंड लीफ and break into number of, in this incision of the lamina reaches to midrib, breaking into number of leaflet.
A bud is present in the axil of petiole in both simple and compound leaves, but not in the axil of leaflet of compound leaf. ओके, म्हणजे समजा आता हा एक लीफ आहे, हा त्याचा स्टेम आहे. स्टेमच्या ऍक्झिल मध्ये इथे बड असेल. पुन्हा सांगते, कळतंय का हे बघा. हा सिंपल लीफ आहे, याच्या ऍक्झिल मध्ये बड आहे, ऍक्झिलरी बड. हा एक लीफ आहे, हा पिनेटली कंपाऊंड आहे. आपण रांगोळी तशी डिझाईन काढतो ना, तो पिनेटली कंपाऊंड. याच्या इथे असेल बड, पण ह्या इथे त्याचे बड नसेल, ऍक्झिलरी बड इथेच असेल, पण इथे बड नसेल. इथे बड नाही, इथे बड नाही. कळलं हे? हा लीफलेट आहे. दिस इज छोटे छोटे हे लीफलेट आहे. पण हा समजा एंटायर लीफ असा असता आणि ह्याच्यामध्ये कट झालेत आणि ते कट मिडरिबला रीच झाले, ते कट मिडरिबला रीच झाले. इन्सिजन इज रीच टू मिडरिब and hence it is a compound. हे कळलं का? कळलं की नाही कळलं? बोला हो किंवा नाही. मी बंद करते मग. का झोप आली? एव्हरीबडी मस्ट स्पीक. मॅम तो सेकंड पॉइंट एकदा पुन्हा एक्सप्लेन करा ना. कुठला सेकंड पॉइंट सांग? हा, अ बर्ड इज प्रेझेंट इन द ऍक्सिल ऑफ हा ठीक. हे बघ, तुला पिनेटली आणि पाल्मेट, सॉरी, आधी तुला सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ कळलं का? येस और नो? हो मॅम. हा सिंपल लीफ आहे, हा सिंपल पेटिओल आणि हा लीफ. ओके, आणि ह्याची ही मिडल. हा पण मी असाच लीफ काढते. आधी मी सिंपलच लीफ काढते आणि त्याची मिडल. या दोघांमध्ये इथे बर्ड प्रेझेंट. दोन वेगळे प्लांट काढले, दोघांमध्ये इथे बर्ड प्रेझेंट. दिस बर्ड इज अ, कुठला बर्ड? ऍक्झिलरी बर्ड. हा ऍक्झिलरी बर्ड झाला. मी ह्याला सिंपल लीफ नाव देते आणि आता मी हा कंपाऊंड एक्सप्लेन करते. या लीफच्या मार्जिनचं इन्सिजन झालं आणि ते इन्सिजन इथे मिडरिप पर्यंत पोहोचलं. इन्सिजन झालं, मिडरिप पर्यंत पोहोचलं. इन्सिजन झालं, मिडरिप पर्यंत पोहोचलं. हे मिडरिप पर्यंत पोहोचलेत सगळे इन्सिजन. म्हणून हा जो होता हा कंपाऊंड झाला लीफ. मला आता हे रेड इरेज करता आलं तर मी बघते. हा, मग हा जो लीफ होता ह्याचा इन्सिजन मार्जिन पर्यंत पोहोचलं, म्हणून हा कसा झाला? हा कंपाऊंड. कढीपत्ता. येस, कढीपत्ता इज अ कंपाऊंड लीफ. पण ह्याच्या इथे ऍक्झिलरी बर्ड आहे. इथे ऍक्झिलरी बर्ड येतील का? तेच मी सांगितलं की ऍक्झिलरी बर्ड इथे येणार नाही. इथे ऍक्झिलरी बर्ड येणार नाही. त्याच्या फक्त मेन स्टेम आणि त्या ब्रँचच्या मध्ये इथेच ऍक्झिलरी बर्ड आहे. प्रत्येक लीफलेटला ऍक्झिलरी बर्ड येणार नाही, कारण हा इन्सिज झालाय. हा असं पान होतं, त्याचं इन्सिजन झालं, मार्जिनचं इन्सिजन झालं आणि त्याने मिडरिबला टच केलं. सो त्याच्या ऍक्झिल ऑफ लीफलेट मध्ये, ऍक्झिल ऑफ पेटिओल मध्ये ऍक्झिलरी बर्ड असेल, पण लीफलेट मध्ये ऍक्झिलरी बर्ड नसेल. दॅट्स इट. कळलं का ईश्वरी? येस मॅम. हा, so that is how is a simple and the compound. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे?